नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रात असणारे गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस व प्रायव्हेट कॉलेजेस यांच्या ज्या फीस आहेत, ज्याला आपण प्रवेश शुल्क असं म्हणतो, ॲडमिशन फीस, त्यांची रचना कशा प्रकारे आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर विद्यार्थी मित्रो, चला पाहूया महाराष्ट्रातील विविध बी एड कॉलेजचे जे प्रकार आहेत, म्हणजे शासकीय, त्यानंतर शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, ऑटोनॉमस, प्रायव्हेट, हे सर्व जे कॉलेजचे प्रकार आहेत त्याच्या फीस कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आकारल्या जातात. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपण आपल्या CET सेलच्या 2022-23च्या होमपेजवरती आलो आहोत. येथे येऊन आपण सर्च कॉलेज याला क्लिक केलं आहे. याला क्लिक केल्यानंतर परत एक सर्च कॉलेज नाव आलेलं आहे, त्याला पण आपण क्लिक केलं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक परत पेज आलेलं पाहायला मिळतं. त्यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी, त्यानंतर सिलेक्ट स्टेटस. आपण सिलेक्ट स्टेटसला क्लिक केलं आहे. विद्यार्थी मित्रो, सिलेक्ट स्टेटस याला क्लिक केल्यानंतर कॉलेजचे जे प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याची लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्वप्रथम गव्हर्मेंट कॉलेजेस, ज्याला आपण शासकीय बी एड कॉलेज असं म्हणतो. त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड बी एड कॉलेजेस, म्हणजेच शासकीय अनुदान असणारे बी एड कॉलेजेस. त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेजेस ऑर डिपार्टमेंट्स ऑफ एज्युकेशन. तर विद्यापीठाअंतर्गत येणारे काही महाविद्यालय असे आहेत ज्याला शासन अनुदान देतं. त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, तर काही मायनॉरिटी कॉलेजेसचे सुद्धा आपल्याला ॲडेडमध्ये समावेश असलेला पाहायला भेटतो. त्यानंतर अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, त्यानंतर अनॲडेड, ज्याला आपण विना अनुदानित असं म्हणत असतो, विनाअनुदानित कॉलेजेस. महाविद्यालय, काही कॉलेजेस हे विद्यापीठाअंतर्गत चालतात, ते सुद्धा अनॲडेड आहेत, ज्यांच्या फीस आपल्याला ॲडेड कॉलेजेसपेक्षा जास्त पाहायला मिळतात. आणि त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस. अशा प्रकारचे प्रकार, म्हणजेच कॉलेजचे प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, आता महाराष्ट्रातील जे कॉलेजेस आहेत, गव्हर्मेंट कॉलेजेस, आपण इथे स्टेटसमध्ये गव्हर्मेंट क्लिक करूया. त्यानंतर आपण सिलेक्ट कोर्स याला क्लिक करूया आणि त्यामध्ये बी एड व स्पेशल बी एड हे दोन्ही राहू देऊ आणि सर्च असं करूया. सर्च केल्यानंतर आपल्याला इथे कॉलेजची लिस्ट आलेली पाहायला मिळते, ज्यामध्ये आपल्याला कॉलेजचे पत्ते, म्हणजेच ॲड्रेसेस, कॉलेजचे विद्यापीठ, कुठल्या विद्यापीठात ते कॉलेज आहे, त्यानंतर त्याचं मीडियम आणि विद्यार्थी कशा प्रकारे तिथे घेतले जातात, म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो, को एज्युकेशन आणि वुमन्स एज्युकेशन. को एज्युकेशनमध्ये मुले व मुली या दोघांनाही प्रवेश मिळतो आणि वुमन्स एज्युकेशनमध्ये फक्त मुलींना प्रवेश मिळालेला आपल्याला पाहायला भेटतो. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रामध्ये तब्बल 12 बी एड कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात, जे की गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण क्लिक करूया गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेसला, ज्यांची संख्या आपल्या जवळपास 24 एवढी पाहायला मिळते. म्हणजेच 12 अधिक 24 अशी आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजची संख्या पाहायला भेटते, जी की आपल्याला तब्बल 2250पर्यंत जागा, म्हणजेच गव्हर्मेंट सीट्स आपल्याला देते. विद्यार्थी मित्रो, आपण स्टेटसमध्ये गव्हर्मेंट ॲडेड असं आता क्लिक करूया. आपण पाहू शकता इथे गव्हर्मेंट ॲडेड नाव आलेलं आहे आणि त्यानंतर सर्च हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेसची लिस्ट इथे पाहायला मिळेल, ज्यामध्ये तब्बल 24 कॉलेजेस आहेत. विद्यार्थी मित्रो, आता ह्या गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेसनंतर आपल्याला परत एक ॲडेड कॉलेजेसची लिस्ट, ती म्हणजेच युनिव्हर्सिटी ॲडेड कॉलेजेस, आत्ताच आपण जे पाहिले होते. त्यानंतर मायनॉरिटी ॲडेड कॉलेजेस, म्हणजेच विद्यार्थी मित्रो तब्बल 4 प्रकारचे कॉलेज जे आहेत ते आपल्याला ह्या टायटल अंतर्गत आलेले पाहायला भेटतात. ॲडेड कॉलेजेस या टायटलमध्ये आलेले पाहायला भेटतात. मायनॉरिटी कॉलेजेससुद्धा आपल्याला चेक करता येतील, पाहता येतील. तर अशा प्रकारे मायनॉरिटी कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत.
विद्यार्थी मित्रो, हे सर्व जे महाविद्यालय आहेत तर हे सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर आता यांचं फीसचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील जी शुल्क रचना आहे ज्याला आपण ॲडमिशन फीस स्ट्रक्चर असं म्हणतो, ही प्रत्येक प्रकारच्या कॉलेजसाठी वेगवेगळी असलेली पाहायला मिळते. तसेच त्यात शुल्कामध्ये आपल्याला वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते. तर चला पाहूया कुठल्या प्रकारच्या कॉलेजला किती शुल्क असते. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम कॉलेजचा प्रकार म्हणजेच विशेष महाविद्यालय. तर विशेष महाविद्यालय ज्याला आपण स्पेशल बी एड कॉलेजेस या नावाने ओळखतो, यामध्ये आपले मूकबधीर व कर्णबधीर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळतात. त्याला आपण स्पेशल एज्युकेशन स्पेशल बी एड असंही म्हणतो. तर या स्पेशल बी एडची गव्हर्नमेंटची जी फीस आहे विद्यार्थी मित्रो, ती आपल्याला ₹14,000 प्रतिवर्ष पाहायला मिळते. आपणास माहीत आहे बी एड हे 2 वर्षाचं आहे, म्हणजे ही फीस आपल्याला 2 वर्ष भरावी लागते. दोन्ही वर्षी, पहिल्या वर्षी 14,000, दुसऱ्या वर्षी 14,000. कुठल्या महाविद्यालयासाठी तर स्पेशल बी एड कॉलेजसाठी, विशेष महाविद्यालयासाठी ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 2 नंबरचा जो क्रमांक आहे, 2 नंबरची जी बारी येते ती म्हणजेच गव्हर्नमेंट बी एड कॉलेजेसची, ज्याला आपण जनरल बी एड कॉलेजेस असंही म्हणूया. तर विद्यार्थी मित्रो, त्याची जी फीस आहे ती आपल्याला 16,500 एवढी पाहायला मिळते. तर 16,500 ही जनरल बी एड कॉलेजची फीस आहे, गव्हर्नमेंट बी एड कॉलेजची. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आत्ताच आपण पाहिलं ह्या दोन्ही प्रकारचे जे कॉलेज आहेत जवळपास आपल्याला ह्याच्या 2,270 जागा पाहायला मिळतात. म्हणजेच 2,270 जागा ह्या गव्हर्नमेंट बी एड कॉलेजच्या आहेत. तर त्यामध्ये विशेष बी एड कॉलेज असेल, त्यानंतर जनरल बी एड कॉलेज असेल. तर हे गव्हर्नमेंट कॉलेजचे आपल्याला फीस ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज आहेत हे लक्षात घ्या. त्यातील जे फक्त विशेष कॉलेज आहेत त्यांचीच फीस 14,000 आहे, आणि शासकीय जे इतर बी एड कॉलेजेस आहेत त्यांची फीस आपल्याला 16,500 एवढी पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कॉलेजचा जो भरणा आहे तो 3 नंबरच्या गटामध्ये आहे, ते म्हणजेच विना अनुदानित महाविद्यालय. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रात तब्बल 488 महाविद्यालय आहेत हे लक्षात घ्या. म्हणजेच 488 एवढी महाविद्यालयांची संख्या आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी सज्ज आहे. यात अजून काही महाविद्यालय आपलं पोर्टल पूर्णपणे सुरू होईपर्यंत यात संख्येत भर होणार आहे. त्यात 10 ते 15 महाविद्यालयाची अजून काय होणार आहे, वाढ होणार आहे. म्हणजे जवळपास 500च्या आसपास महाविद्यालय आपल्याला यावर्षी प्रवेश देणार आहेत. आणि तब्बल महाराष्ट्रामध्ये या अंतर्गत आपल्याला 40,000 बी एडच्या जागा पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, 40K आहे, 40,000 आहे, हे आपण लक्षात घ्या. तर विनाअनुदानित कॉलेजेस या घटकामध्ये सगळ्यात जास्त कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची फीस प्रत्येक कॉलेजची फीस वेगवेगळी आहे. आता जसं आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजचं आपण पाहिलं ह्याला फिक्स फी असते, तशी नाही आहे, ही व्हॅरिएबल आहे. म्हणजे कोणाची 32,000 असेल, कोणाची 34,000 असेल, किंवा कोणाची 41 असेल, कोणाची 39,000 असेल. तर विद्यार्थी मित्रो, त्याची एकंदरीत जी फीस आहे कमीत कमी 28,000 ते आपल्याला 45,000 या दरम्यान विनाअनुदानित महाविद्यालय हा जो गट आहे त्यामधल्या महाविद्यालयांची फीस पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, काही महाविद्यालय जे असतात ते अभिमित महाविद्यालय असतात. अभिमित म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेजेस. तर ते स्वतः ते स्वयंचलित असतात. त्यांचा अभ्यासक्रम स्वतःचा वेगळा असतो, ते अभ्यासक्रम परीक्षा घेतात. परंतु आपल्यास माहीत आहे याची जी फीस आहे विद्यार्थी मित्रो, ती आपल्याला 45,000 ते 75,000 एवढी पाहायला मिळते. म्हणजेच अभिमित महाविद्यालय 45,000 ते 75,000 फीस. व महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किंवा सर्वाधिक जी फीस आहे विद्यार्थी मित्रो, ती पॉप्युलर कॉलेजची आहे. तर महाराष्ट्रामध्ये काही बी एड कॉलेज आपल्याला पॉप्युलर असलेले पाहायला मिळतात, प्रसिद्ध असलेले पाहायला मिळतात. तर प्रसिद्ध कॉलेजची जी फी आहे विद्यार्थी मित्रो, ती 1,75,000 पासून ते 2,45,000 इतकी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच सर्वाधिक फीस आपल्याला म्हणता येईल प्रसिद्ध महाविद्यालय फीसच्या बाबतीत नंबर 1ला आहेत. तर विद्यार्थी मित्रो, सर्वात कमी जी फीस आहे ती आपल्याला विशेष महाविद्यालय विशेष बी एड स्पेशल बी एड याची असलेली पाहायला मिळते 14,000. आणि 2 नंबरला शासकीय महाविद्यालय ज्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो ती म्हणजे 16,500. तर विद्यार्थी मित्रो, विनाअनुदानित कॉलेजची महाविद्यालयाची फीसची जी रँक आहे ती 28,000 कमीत कमी ते 45,000 आपल्याला
पाहायला मिळते। या दरम्यान आपल्याला विनानुदानित महाविद्यालयांची फीस पाहायला मिळते। ऑटोनॉमस कॉलेजेस जे आहेत त्यांची फीस 45,000 ते 75,000 व विद्यार्थी मित्रो प्रसिद्ध महाविद्यालये जे आहेत यांची संख्या आपल्याला 10 ते 15 महाविद्यालये आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतील, ज्यांची फीस ही 1,75,000 ते 2,45,000 प्रतिवर्ष। अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला फीस ही दोनदा भरायची आहे, म्हणजे एकदा ॲडमिशन झालं म्हणजे झालं असं नाही आहे। तर आपल्याला फर्स्ट इयर पास झाल्यानंतर परत एकदा हीच फीस डबल भरावी लागते। तुमच्या कॉलेजची जी फीस असेल, म्हणजेच तुम्ही विशेष महाविद्यालय असेल तर तुम्हाला 14,000 दोन वेळेस भरावे लागतील। पहिल्या वर्षी म्हणजेच फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला वेगळे 14,000। शासकीय महाविद्यालयाला तुम्ही जर असाल जनरल महाविद्यालय तर 16,500 अशी दोनदा तुम्हाला भरावी लागेल। त्यानंतर यापैकी तुमची जी फीस असेल 30,000, 32,000, 34,000 काय असेल तर ती पण आपल्याला दोन वेळेस भरावी लागेल, फर्स्ट इयरला एकदा, सेकंड इयरला एकदा। अभिमित महाविद्यालयात जरी तुम्ही प्रवेश घेतला 2 वेळेस, पॉप्युलर महाविद्यालयामध्ये जरी प्रवेश घेतला तरी 2 वेळेस। अशा प्रकारचं विद्यार्थी मित्र आपल्याला फी स्ट्रक्चर आपल्या महाराष्ट्रातील महाविद्यालयांचे पाहायला मिळते। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा। तसेच आपल्या BEdच्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपल्याला वेळेत चॅनलवर आमच्या मिळत राहतील, त्यामुळे चॅनलला लिंक राहा व अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।